Hello student, today we are going to study next article operation on a sets. Operation on a sets. विद्यार्थी मित्रांनो आपण काल लाईव्ह लेक्चरला काय बघितलं सेट चॅप्टर स्टार्ट केला त्याच्यामध्ये सेटची डेफिनेशन टाइप्स ऑफ सेट्स आणि त्याचे एक्झाम्पल बघितले बरोबर त्याच्या पुढचं नेक्स्ट आर्टिकल आपण यूट्यूबच्या व्हिडिओ रेकॉर्डेड मध्ये स्टार्ट करतोय ऑपरेशन ऑन सेट्स देयर आर मेन 4 टाइप्स ऑफ ऑपरेशन फर्स्ट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट सेकंड युनियन ऑफ टू सेट्स इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स आणि लास्ट काय डिफरन्स ऑफ सेट आपण वन बाय वन बघू डेफिनेशन आणि एक्झाम्पल आणि हे चार पूर्ण झाल्यानंतर याची कॅल्क्युलेटेड एक्झाम्पल आपण एकत्रित बघूया फर्स्ट बघूया आपण किती टाइप्स आहेत किती ऑपरेशन आहेत मेन चार आहेत त्यातले तीन महत्त्वाचे आहेत कुठले कुठले कॉम्प्लिमेंट युनियन आणि इंटरसेक्शन आपण फर्स्ट बघू कॉम्प्लिमेंट ऑफ सेट there are three types of operation first complement of a set let complement of a set A is denoted by a dash or a raised to c but read as complement of a आपण हे नोटिस यूज करणार आहे तर a सेट असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे a त्याचा अपोजिट and it is defined as आपण सेट बिल्डर फॉर्म राइट करू नंतर थेरोटिकल डेफिनेशन डिफाइंड as a dash equal to x such that x belongs to u where u is the universal set म्हणजे हा a याचा काय असतो सबसेट and x not belong to a बघा बिलॉंग आहे त्याच्यामध्ये नॉट च्यामध्ये नाहीये a डॅश म्हणजे काय जे एलिमेंट a मध्ये नाहीये पण u मध्ये आहे त्याला काय म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ a that means the set of all elements in U but not in A याच्यावर काय समजतंय the set of all elements U but not in A मध्ये सोडून U मध्ये राहिलेले रिमेनिंग एलिमेंट्स त्याला काय म्हणायचंय कॉम्प्लिमेंट ऑफ सेट एक्झाम्पल if u equal to 0 1 2 3 4 5 6 and a equal to 2 3 5 तर then a dash काय येईल मग then a dash काय येईल a मध्ये ड्रॉप करून u मध्ये राहिलेले रिमेनिंग मग काय ड्रॉप करायचं 2 3 5 हा u युनिव्हर्सल सेट आहे युनिव्हर्सल सेट काय म्हणायचं a चे ऑल एलिमेंट कुठे आहेत u मध्ये आहेत म्हणून हा a आणि a डॅश कशावर डिपेंड असतो u वर मग a डॅश म्हणजे काय डेफिनेशन काय सांगते u मधले ऑल एलिमेंट घ्या फक्त a मधले सोडून रिमेनिंग काय बघा 0 1 2 घ्यायचा का नाहीये 2 आहे नाही तर 2 ड्रॉप करायचा 3 घ्यायचा का नाहीये 3 पण आहे a मध्ये सोडून द्यायचे 4 नाही आहे a मध्ये 4 5 आहे a मध्ये 6 आहे का a मध्ये नाही आहे मग 6 these are the a dash आपण ही डायग्राम पण काढू शकतो u म्हणजे ऑल एलिमेंट त्यातले एलिमेंट ड्रॉप करायचे a dash काढता येते डेफिनेशन एक्झाम्पल राइट करा याच्या काही प्रॉपर्टीज आहेत आपण प्रॉपर्टीज राइट करूया त्या प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट तीन प्रॉपर्टी आहे कॉम्प्लिमेंट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इटसेल्फ कॉम्प्लिमेंट काय होते कॅन्सल तुम्ही एक्झाम्पल चेक करू शकता
आपल्याला जो कॉम्प्लिमेंट घेतलाय तो कॉम्प्लिमेंट परत त्याचा कॉम्प्लिमेंट घ्या, तुम्हाला ए भेटतो रिटर्न परत. 2 एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ज्यात झिरो नाहीये त्याच्या अपोजिट काय मग ऑल एलिमेंट आहेत, मग काय यू डॅश. आणि थर्ड आहे यू डॅशचा युनिव्हर्सल सेट. यू म्हणजे काय युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय 5. दीज आर द 3 प्रॉपर्टी. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट राईट करा. आपण याच्यानंतर काय बघतोय सेकंड ऑपरेशन युनियन ऑफ 2 सेट्स. सेकंड ऑपरेशन आहे युनियन ऑफ सेट्स. युनियन ऑफ सेट्स मीन्स काय द युनियन ऑफ 2 सेट्स A and B. A युनियन म्हणजे काय दोन्हीमध्ये एकत्रीकरण A and B is the set of all elements which are in A and B. इथं ऑर म्हटलंय, ऑर इन्क्लुसिव्ह यूज केले A मध्ये किंवा B मध्ये, म्हणजे ऑल एलिमेंट घ्यायचे. जरी रिपीट आला तर एकच एलिमेंट काउंट करायचा. इट इज डिनोटेड बाय, इट इज म्हणजे काय युनियन ऑफ 2 सेट्स A and B is denoted by A union B. A or B. Example बघा, if A equal to 2, 3, 4, 5, 6 and B equal to 1, 4, 6, 7, 8, then A union B equal to, तुम्ही ट्राय करू शकता. डेफिनेशन काय सांगते आहे A मध्ये पाहिजे किंवा B मध्ये पाहिजे. मग 2 A मध्ये आहे 2 घ्यायचा, B मध्ये 1 आहे. तुम्ही सिक्वेन्स लावू शकता, एलिमेंटची ऑर्डर चेंज झाली काही फरक पडत नाही. 2 1 3 आहे, 4 रिपीट आहे, एकदा काउंट करायचा. A मध्ये पाहिजे किंवा B मध्ये. 5 A मध्ये आहे, 6 दोन्ही ठिकाणी आहे, एकदा साइड करायचा. रिमेनिंग काय तर 7 आणि 8 हे झाले ऑल एलिमेंट. ऑल एलिमेंट इन A and B is denoted by A union B. It is also denoted, it is म्हणजे काय union of set. It is also denoted by Venn diagram. तर Venn diagram का आपण बघितलं. Venn diagram म्हणजे काय, सपोज U हा युनिव्हर्सल सेट आहे आणि ह्याच्यामध्ये मग काय A हा A हा B हे जर सेट घेतलं आपण, ऑल शेडेड पार्ट इज A युनियन B. हा A आणि हा B, किंवा हा असा पण दाखवतात. यातले काही एलिमेंट बघा 4 6 इक्वल सेम आलते ना, म्हणजे असं पण दाखवता येईल A युनियन B. म्हणजे काय हा भाग कॉमन आहे, बट हा जो शेडेड पार्ट आहे त्याला काय म्हणायचं आहे A युनियन B. हा A झाला, हा B झाला, हा स्क्वेअर काय झाला U झाला. डेफिनेशन एक्झाम्पल डायग्राम. हा शेडेड पार्ट मीन्स A और B किंवा A और B. जसं इथं 4 6 आलंय, एकदम इझी आहे. इथं रीड करा, व्यवस्थित ऐका आणि बुक्स मध्ये डेफिनेशन रीड केलं तर तुम्हाला आणखी क्लिअर होईल. हे राईट करा डेफिनेशन. हे एकदम इझी असल्यामुळे मला जेवढं जास्त वेळ घालवत नाही, आपले एक्झाम्पल घ्यायचे. हॅलो स्टुडंट, आपण नेक्स्ट कंटिन्यू काय करतोय, थर्ड ऑपरेशन इंटरसेक्शन ऑफ सेट्स. इंटरसेक्शन ऑफ सेट्स. इंटरसेक्शन्स ऑफ सेट्स. आता इंटरसेक्शन ऑफ सेट्स म्हणजे काय, तर कंपल्सरी अँड आहेत. इंटरसेक्शन ऑफ काय दोन डेफिनेशन, इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स A and B. Intersection of 2 sets A and B is the set of all elements. Intersection of 2 sets A and B is the set of all elements in A and B. ऑल एलिमेंट काय पाहिजे, अँड म्हटले कंपल्सरी A मध्ये पण पाहिजे आणि B मध्ये पण पाहिजे. अँड इट इज डिनोटेड बाय
and it is denoted by A intersection B. A intersection B कशाला A intersection B आणि एक्झाम्पल बघा. if A equal to 2 3 4 5 6 and B equal to 1 2 3 4 5 then A intersection B equal to दोन्ही मध्ये कॉमन एलिमेंट बघा. 1 इथं 1 आहे का नाही आहे. 2 आहे तिथे कॉमन. 3 आहे. 4 5 A intersection B 2 3 4 5. It is also denoted by Venn diagram. It is also denoted by Venn diagram. बघा कसं लागतं इंटरसेक्शन ए बी हा जो कॉमन पॉईंट आहे काय म्हणायचं ए इंटरसेक्शन बी काय म्हणायचं त्याला ए इंटरसेक्शन बी म्हणतात. एक्झाम्पल डेफिनेशन त्याचं नोटेशन राईट करा. नोट मध्ये काय राईट करा डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. तर डी मॉर्गन्स लॉ मध्ये बघा ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट कसं लिहायचं ए कॉम्प्लिमेंट काय करते इंटरसेक्शनचं युनियन बी कॉम्प्लिमेंट आणि सेकंड ए युनियन बी कॉम्प्लिमेंट त्याचं काय होतंय ए डॅश इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. समजतंय. तर हे ए युनियन बी हा डी मॉर्गन्स लॉ आहे. आपला आणखी एक राहते ऑपरेशन डिफरन्स ऑफ टू सेट. ते नेक्स्ट लेक्चरला बघू. या 3 नंबरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला काय करू कंटिन्यू करू. आज थांबूया इथं. धन्यवाद.